नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. देशासाठी एकच करप्रणाली असणारं आणि राज्यासाठी करवसुली तसंच भरपाईची तरतूद असणारं महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार असल्यानं महागाई नियंत्रणात येईल अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रात जीएसटीत सूट असल्यामुळे सर्वसामान्यांना समाधान मिळेल असं ते म्हणाले. जुन्या करांचं असलेलं देणं थकबाकीदारांना द्यापेक्षित असून पहिल्या 1-2 वर्षांनंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावीच लागणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त करत एकमतानं हे विधेयक मंजूर केल्याबद्दल विरोधकांसह सर्वांचे आभार मानले. दरम्यान विधानसभेचं कामकाज 6 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. विधान परिषदेचं विधेयक परत आल्यानंतर कामकाज सुरू होईल. वस्तू आणि सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत होईल असं सांगत मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या चर्चेदरम्यान ते विधान परिषदेत बोलत होते. जीएसटीविषयी प्रबोधन झालेलं नाही, त्यामुळे हा कायदा लागू झाल्यानंतर अनेकांमध्ये अज्ञान असेल असं त्यांनी सांगितलं. नुकसान भरपाईची रक्कम मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या थेट तिजोरीत जमा करण्यासाठी कायद्यात सुधारणा कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबईची अर्थव्यवस्था लंगडी होत आहे, तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा पदं, टक्केवारी आणि सत्ता महत्त्वाची वाटते असा टोला राणे यांनी यावेळी शिवसेनेला लगावला. परिषदेत आणखी 20 सदस्य बोलणार आहेत, त्यानंतर विधेयक संमत होईल. देशाच्या प्रगतीसाठी उत्तम बंदरं आवश्यक आहेत. जागतिक बंदरांमध्ये कांडला बंदर महत्त्वाचं असून आगामी काळात त्याचं महत्त्व अधिक वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधल्या कांडला बंदरात आयोजित सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज कांडला बंदरात 6 विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. लातूरच्या महापौरपदी भाजपाच्या सुरेश पवार यांची निवड झाली आहे. आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत त्यांना 36 मतं मिळाली, तर त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी विक्रांत गोजमगुंडे यांना 34 मतं मिळाली. उपमहापौरपदी भाजपाचे देविदास काळे निवडून आले असून त्यांना 36 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या युनुस मोमीन यांना 34 मतं मिळाली. भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिली अतिजलद वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त तेजस एक्सप्रेस आजपासून मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि गोव्यातल्या करमाळी स्थानकांदरम्यान धावणार आहे. आज दादर इथं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या गाडीला हिरवा कंदील दाखवला. ही गाडी आज रात्री 12:35 करमाळी इथं पोहोचणं अपेक्षित आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूत ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे. सीएसटीवरून पहाटे 5 वाजता ही गाडी सुटून करमाळी इथं दुपारी 1:30 वाजता पोहोचेल, तर करमाळी इथून दुपारी 2:30 वाजता सुटून सीएसटीला 11 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि कुडाळ इथं थांबा देण्यात आला आहे. राज्य राणी एक्सप्रेसचं कवी केशवसुतांच्या स्मृतीनिमित्त तुतारी असं नामकरणही आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाड्यातून पुण्याला आणि मुंबईला जाण्यासाठी मोजक्याच रेल्वेगाड्या आहेत. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. म्हणून गाड्या वाढवून मिळाव्यात आणि सध्या सुरू असलेल्या गाड्यांना डबे वाढवून मिळावेत यासाठी प्रवासी संघटना सतत पाठपुरावा करत आहेत. त्याला प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनानं नांदेड, पुणे, पनवेल या एक्सप्रेसला 10 डबे वाढवून दिले आहेत. या निर्णयाचं आज परभणीत मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं स्थानकावर पेढे वाटून स्वागत करण्यात आलं. मराठवाड्यातून दररोज हजारो प्रवासी पुणे आणि मुंबईला जातात, त्यांची आता सोय होणार आहे. ऐन सुटीच्या मोसमात हा निर्णय झाल्यानं प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होतोय. दरम्यान वातानुकूलित डब्यांची संख्याही वाढवावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड करणं शक्य नाही असं निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. ईव्हीएम मशीनबाबत मनात कोणताही संभ्रम न ठेवता निर्भयपणे आणि निपक्ष वातावरणात मतदान करावं असं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिव्यांग, वयस्कर मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सुविधा पुरवण्यात येत आहेत. रुग्णवाहिका, व्हीलचेअर अशा आवश्यक गोष्टीही केंद्रावर ठेवण्यात आल्या आहेत.
आचारसंहितेचं पालन करण्यासाठी विशेष भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. प्रत्येक सूचना आणि तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली जात आहे. ईव्हीएमबाबत कोणाच्याही मनात संभ्रम राहू नये यासाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांची प्रात्यक्षिक तपासणी करून त्या सील करण्यात येत आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.